कळलं का? थांबा जरा. हा, कलिंगड म्हणजे एक प्रकारचा स्पियर आहे. कलिंगड म्हणजे एक प्रकारचा काय स्पियर. त्यामध्ये बघा हा असा पार्ट निघाला, लाल निघालाय, कळलंय? हा जो पार्ट निघाला, आता हा जो पार्ट निघाला, ह्या पार्ट मध्ये सपोज अज्युम करा इथे एक पॉईंट आहे, पुढे एक प्रकारचा काय पॉईंट, आणि त्या पॉईंट पासून अशा वेगळ्या वेगळ्या आपण लाईन ड्रॉ केल्या. लाईन काय केल्या? ड्रॉ केल्या. लाईन ड्रॉ केल्यानंतर असा पार्ट नाही तो, त्याच्या आतमधला जो अँगल तयार झाला त्या अँगलला कोणता अँगल म्हणणार? सॉलिड अँगल. कळलं का? थांबा जरा. हा सरफेस आहे, हा काय एक प्रकारचा कलिंगडाचा सरफेस, आणि ह्या वेगळ्या सरफेस पासून अशा लाईन ड्रॉ केल्या जे एका पॉईंटला मीट करतायत. कळतं? ह्या ठिकाणी काय पॉईंट, आणि ह्या पॉईंटला त्या लाईन मीट करतायत, तर हा मधला जो अँगल झाला आतमधला अँगल, त्या आतमधल्या अँगलला काय म्हणणार? सॉलिड अँगल. आता खातो. गुड. सो गुड इव्हिनिंग अँड वेलकम टू एरो कॉम्प्युटर अकॅडमी. सो विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्सच्या फर्स्ट लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं होतं एकदा शॉर्ट मध्ये डिस्कस करू आणि मग पुढच्या पॉईंटकडे जाऊ. बोला, फिजिक्स मध्ये आपण कालच्या लेक्चर मध्ये काय काय स्टार्ट केलं होतं एकदा शॉर्ट मध्ये सगळं ओव्हरऑल रिवाइज करा, मग पुढे जाऊ. सांगा सगळ्यात पहिले आपण काय बघितलं होतं? युनिव्हर्स. व्हेरी गुड. सगळ्यात पहिले काय पाहिलं होतं? युनिव्हर्स. युनिव्हर्स कशापासून बनले बाळांनो? मटेरियल किंवा त्यालाच म्हणतो आपण मॅटर. व्हेरी गुड. मॅटर कशापासून बनलाय? ॲटम. ॲटमचा शोध कोणी लावला? महर्षी कणाद. आचार्य नाही, बरं ठीक आहे, आचार्य कणाद म्हणा किंवा महर्षी कणाद म्हणा, ठीक आहे. चलो, जय श्रीराम बाळांनो. ऑनलाईन चला. हा पुढे सांगा, हा ॲटम वर्ड कशापासून आलाय बाळांनो? लॅटिन वर्ड ज्याचं नाव काय होतं? ॲटमस, है ना. आणि मग असे वेगळे वेगळे ॲटम एकमेकांबरोबर कनेक्ट होतात, त्याच्यापासून मॉलिक्यूल तयार होतं, त्याच्यापासून कंपाऊंड तयार होतं, आणि त्याच्यापासून कोण तयार होतं? हा मॅटर. मग त्यापुढे आपण मॅटरचे काय पाहिले होते सांगा? नाही, स्टेट्स पाहिले होते. मॅटरचे काय पाहिले होते? स्टेट्स. कोणते कोणते पाहिले होते सांगा? सॉलिड, लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्मा. व्हेरी गुड. ठीक आहे. त्याच्या पुढे काय पाहिलं होतं सांगा? प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. करेक्ट. या मॅटरच्या आपण प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. दोन प्रॉपर्टी, पहिली म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी आणि दुसरी म्हणजे केमिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे कोणत्या प्रॉपर्टी? रिव्हर्सिबल प्रॉपर्टी. कोणत्या प्रॉपर्टी? रिव्हर्स. आईसचं कन्वर्जन कशात होतं? वॉटर. वॉटरचं कन्वर्जन आईस, याला म्हणतो आपण रिव्हर्सिबल, आणि अशा प्रॉपर्टीजला म्हणणार आपण फिजिकल प्रॉपर्टीज. दुसऱ्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? केमिकल. केमिकल म्हणजे कशा? इरिव्हर्सिबल, आणि त्याचबरोबर ज्या कशा आहेत? परमनंट. अशा प्रॉपर्टीला आपण केमिकल प्रॉपर्टी म्हणतो. मग सायन्सची अशी ब्रँच ज्याच्यामध्ये आपण कोणत्या प्रॉपर्टी स्टडी करणार? फिजिकल प्रॉपर्टी, त्याला आपण काय म्हणतो? फिजिक्स. आणि सायन्सची अशी ब्रँच ज्याच्यामध्ये आपण केमिकल प्रॉपर्टी स्टडी करणार, त्याला काय म्हणतो आपण? केमिस्ट्री. आठवतंय? लक्ष द्या पूर्ण. त्याच्या पुढे काय पाहिलं होतं सांगा चला. हा, फिजिक्स आणि केमिस्ट्री झालं. त्याच्या पुढे बोला. करेक्ट आहे. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं? फिजिकल क्वांटिटी. बोला, कोणता कन्सेप्ट पाहिला होता? फिजिकल क्वांटिटी. बोला, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? व्हेरी गुड. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड. विच कॅन बी मेजर्ड. ज्या क्वांटिटीला आपण मेजर करू शकतो अशा क्वांटिटीला आपण काय म्हणणार? फिजिकल क्वांटिटी. आठवतंय नक्की? मग फिजिकल क्वांटिटीला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं तर आठवतंय? सांगा. पहिल्या म्हणजे कोणत्या? व्हेरी गुड. सगळ्यात पहिले पाहिलं होते आपण फंडामेंटल क्वांटिटी, आणि सेकंड क्वांटिटी कोणती पाहिली होती? डिराइव्ड क्वांटिटी. व्हेरी गुड. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? फंडामेंटल म्हणजे दॅट डू नॉट डिपेंड किंवा दॅट डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी. जे दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नाही अशा क्वांटिटीला काय म्हणतो आपण? फंडामेंटल क्वांटिटी. आणि ज्या क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड आहेत त्याला कोणत्या क्वांटिटी म्हणतो? डिराइव्ड. मग ह्या ठिकाणी फंडामेंटल क्वांटिटी मध्ये काय काय पाहिलं होतं सांगा? लेंथ. हा, सगळ्यात पहिले आपण लेंथ पाहिलं होतं. त्यानंतर मास पाहिलं होतं. नंतर ओके, थांबा काही नका करू, टाइम. नंतर टेम्परेचर. नंतर व्हेरी गुड, इलेक्ट्रिक करंट. हा, पुढं इलेक्ट्रिक करंट. त्यानंतर लुमिनस इंटेन्सिटी, आणि पुढं ओके लुमिनस इंटेन्सिटी, आणि लास्टला पाहिलं होतं अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक. ह्या सगळ्या क्वांटिटी कोणत्या पाहिल्या होत्या आपण? फंडामेंटल क्वांटिटी. आणि त्यानंतर सेकंड क्वांटिटी कोणत्या होत्या बघा? या डिराइव्ड क्वांटिटी, है ना. डिराइव्ड क्वांटिटी मध्ये आपण एक्झाम्पल मध्ये बरेच बघितले होते. कोणते कोणते? हा, एरिया पाहिलं होता, अजून व्हॉल्यूम पाहिलं होतं. करेक्ट आहे. अजून वेलॉसिटी. व्हेरी गुड. अजून ऍसिलरेशन. अजून काय पाहिलं होतं? ऍसिलरेशन. अजून ओके पॉवर पाहिलंय, प्रेशर पाहिलंय, डेन्सिटी पाहिलंय, बरेच काय काय आहेत, एनर्जी, बरेच काय काय पाहिलेत. हा ओके, ह्या सगळ्या कोणत्या क्वांटिटी आहेत? डिराइव्ड. अजून बरेच आहेत. आपल्याला प्रत्येक डिराइव्ड क्वांटिटी बघायची आहे. पण एक लक्षात ठेवा, ज्या क्वांटिटी फंडामेंटल नाही त्या कोणत्या झाल्या सांगा? डिराइव्ड. कळलं? मग त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहिला होता युनिट. कोणता कन्सेप्ट पाहिला होता? युनिट. आठवते? युनिटची डेफिनेशन काय सांगितली होती सांगा? व्हेरी गुड. युनिट म्हणजे काय?
स्टँडर्ड, बोला स्टेटमेंट काय होतं, स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ, व्हेरी गुड, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. म्हणजे फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी जे काही स्टँडर्ड वापरलं जातं त्याला काय म्हणतो आपण, युनिट. मग कुठलीही क्वांटिटी असेल तर त्याचे दोन पार्ट पाहिले होते आपण, आठवतंय, सांगा कसं लिहितो आपण, 10 kg असं लिहितो की नाही, काय लिहितो, 10 kg. ह्याच्यामध्ये 10 हे काय, व्हेरी गुड, ह्या 10 न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे, ज्याला म्हणणार आपण मॅग्निट्यूड, आणि हा जो काही केजी आहे बाळांनो, या केजीला आपण काय म्हणणार, युनिट. म्हणजे एक पार्ट मॅग्निट्यूड झाला आणि सेकंड पार्ट कोणता झाला, युनिट. इथपर्यंत आपण पाहिलं होतं, ठीक आहे. आता लक्ष द्या, या ठिकाणी हे जे युनिट्स आहेत बाळांनो, हे जे काय आहेत युनिट्स, ह्या युनिटला रिप्रेझेंट करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या सिस्टीम आहेत, वेगळ्या वेगळ्या काय आहेत सिस्टीम. पण पहिले काय व्हायचं की वेगळ्या वेगळ्या कंट्रीमध्ये वेगळे वेगळे युनिट वापरले जायचे, वेगळ्या वेगळ्या कंट्रीजमध्ये वेगळे वेगळे युनिट वापरले जायचे. मग बेसिकली 3 ज्या महत्वाच्या सिस्टीम होत्या, कशासाठी, युनिटच्या, कुठलीही क्वांटिटी मेजर करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या सिस्टीम होत्या. त्यातल्या ज्या 3 पॉप्युलर सिस्टीम होत्या त्या म्हणजे कोणत्या कोणत्या बाळांनो, एक म्हणजे CGS, एक म्हणजे MKS, आणि अजून एक बाळांनो FPS. सांगा पहिली कोणती आहे, CGS, एक म्हणजे MKS आणि एक म्हणजे FPS. ठीक आहे. आता ह्या 3 सिस्टीम आल्या कशावरून, तर ह्या 3 सिस्टीम मध्ये लक्षात घ्या, ह्या ज्या 3 सिस्टीम आल्या बाळांनो, या 3 सिस्टीमची नावं आलेत 3 फंडामेंटल क्वांटिटीवरून. मग या ठिकाणी 3 फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या कोणत्या, तर पहिले आपण त्या बघूत आणि मग आपण त्याच्या युनिटकडे जाऊ. ठीक आहे, बोला. मग ह्या ठिकाणी 3 क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत. यामधली पहिली जी क्वांटिटी बाळांनो, दॅट इज नथिंग बट लेंथ. पहिली क्वांटिटी कोणती आहे सांगा, लेंथ. व्यवस्थित लक्ष द्या, लेंथ. सेकंड क्वांटिटी कोणती आहे, मास. ठीक आहे. आणि पुढची क्वांटिटी कोणती आहे, टाइम. लेंथ, मास आणि टाइम, बळच नका ओरडू, हा, लेंथ, मास आणि टाइम. आता लक्षात घ्या, लेंथला मेजर करण्यासाठी बघा, हा सी आहे ना, सी म्हणजे काय, सेंटीमीटर. सी म्हणजे काय, सेंटीमीटर. मग ह्या ठिकाणी मी लिहिलं सेंटीमीटर, लेंथसाठी काय वापरले मी, सेंटीमीटर. ह्याच लेंथला मेजर करण्यासाठी MKS मध्ये काय वापरलं जातं, मीटर. एम म्हणजे काय, मीटर. गडबड नको, घाई करू नका. एम चा अर्थ काय होतो, मीटर. आणि ह्याच लेंथला FPS मध्ये मेजर करण्यासाठी आपण यूज करतो फूटचा. कशात यूज करतो, फूट. सांगा, एक म्हणजे काय, सेंटीमीटर, सी म्हणजे काय, सेंटीमीटर, या एम चा अर्थ काय झाला, मीटर, आणि या एफ चा अर्थ काय झाला, फूट. ही जी FPS आहे ही ब्रिटिश बेस सिस्टीम होती. कोणती सिस्टीम होती, ब्रिटिश. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये ही सिस्टीम यूज केली जायची जिचं नाव आहे FPS. त्यानंतर मासला मेजर करण्यासाठी आता पुढे काय वापरते आपण, जी ना, जीचा अर्थ काय झाला, ग्राम. जीचा अर्थ काय झाला, ग्राम. हा के, ह्या के चा अर्थ काय होते बाळांनो, किलोग्रॅम. के चा अर्थ काय झाला, किलोग्रॅम. आणि त्यानंतर पी चा अर्थ काय झाला, पाऊंड. पी चा अर्थ काय झाला, पाऊंड. इथपर्यंत कळलं, पक्का. त्यानंतर टाइमला मेजर करण्यासाठी पण ह्या 3 सिस्टीम होत्या. तर 3ही ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी एसच वापरलाय की नाही, इथं पण कोण आहे, एस, इथं पण कोण आहे, एस, आणि इथं पण कोण आहे, एस. या एस चा अर्थ होतो बाळांनो सेकंड. या एस चा अर्थ काय होतो, सेकंड. सेकंड, आणि इथं पण काय वापरला आपण, सेकंड. व्यवस्थित समजून घ्या, गडबड करू नका, घाई करू नका. मला माहिती आहे तुमच्या कॉलेजमध्ये थोडंफार झालेलं असणार आहे, इकडं तिकडं डेमो मध्ये झालेलं असेल. बेस विसरू नका. मी परत सांगतोय, लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असताना आम्हाला येतंय, हळूहळू त्या गोष्टी क्लिअर होत चालतात, लक्ष द्या. मग ह्या ठिकाणी सी फॉर सेंटीमीटर, जी फॉर ग्रॅम, आणि एस फॉर सेकंड. एम म्हणजे मीटर, के म्हणजे किलोग्रॅम, एस म्हणजे सेकंड. FPS मधला एफ म्हणजे फूट, पी म्हणजे पाऊंड, आणि एस म्हणजे सेकंड. कळलं. आता या ठिकाणी परत बाळांनो, हे तर त्याचे युनिट झाले, त्याचबरोबर त्याला सिम्बॉल पण असतात. काय असतात त्याला, सिम्बॉल. मग ह्या ठिकाणी सेंटीमीटरला डिनोट करण्यासाठी मी CM लिहितो. काय लिहितो, CM. ग्रॅमला डिनोट करण्यासाठी GM, आणि सेकंडला डिनोट करण्यासाठी S. इथपर्यंत कळले, पक्का. पुढं मीटरला डिनोट करण्यासाठी आपण इथं लिहिणार M, किलोग्रॅम साठी लिहिणार मी KG, आणि सेकंड साठी परत काय लिहिलं, S. हा फूट जो असतो बाळांनो, फूटला डिनोट करण्यासाठी मी लिहितो FT, सिंबल काय त्याचा, FT. पाऊंडला डिनोट करण्यासाठी बोला ना, आता बोला ना, सेंटीमीटर, मीटर ते सांगितलं शायनिंग मारीत. फूटचा सांगा ना, फूटला मेजर करण्यासाठी पाऊंड वापरलं, आणि पाऊंडचा सिंबल आहे LB. काय सिंबल आहे, LB.
कळलं. आता हा एल बी सिम्बॉल आला कुठून, सेकंडचा काय सांगा एस. हा एल बी सिम्बॉल कुठून आला, एल बी चा अर्थ होतो लिब्रो पाउंडो. काय होतो, लिब्रो पाउंडो. आता हा शब्द रोमन शब्द आहे. काय शब्द आहे, रोमन. त्यामध्ये पाऊंडचा अर्थ होतो पाऊंड आणि लिब्रोचा अर्थ होतो वेट किंवा स्केल. म्हणजे कोणती स्केल, पाऊंडची स्केल. कोणती स्केल, ही पाऊंडची स्केल. म्हणून त्याला काय केलं, एल बी. आता ह्या ठिकाणी हा जो बाळांनो एल बी लिब्रो पाऊंड वापरला, त्याचा सिंबल काय घेतला आपण, एल बी. हा कशाचा सिंबल आहे, पाऊंडचा. मग ह्या ठिकाणी आपल्याकडे 3 सिस्टीम आल्या, सीजीएस, एमकेएस आणि एफपीएस. ह्या 3 काय आहेत, वेगळ्या वेगळ्या सिस्टीम. परत मला एकदा शॉर्ट मध्ये सांगा कोणत्या कोणत्या सिस्टीम आहेत. पहिली सिस्टीम कोणती आहे, सीजीएस. बोला चला, सीजीएस पुढं एमकेएस आणि त्याच्या पुढं एफपीएस. या 3 सिस्टीम कोणत्या क्वांटिटीवरून आल्यात, लेंथ, मास आणि टाइम. बोला, लेंथ, मास आणि टाइम. लेंथ साठी सी म्हणजे काय आला, सेंटीमीटर. मास साठी बोला ग्रॅम. बोला चला, ग्रॅम. आणि टाइम साठी सेकंड. नक्की कळलं. या एम चा अर्थ काय झाला सांगा, मीटर. पुढं के चा अर्थ होतो केजी आणि एस चा अर्थ झाला सेकंड. कळलं. आणि त्याच्या पुढे लास्टला एफपीएस आहे बाळांनो. या एफ चा अर्थ काय झाला, फूट. हा पाऊंड आहे की नाही, पण पाऊंडचा सिंबल काय, एल बी आणि सेकंडचा सिंबल काय, एस. इथपर्यंत नक्की कळलं. आता ह्या 3 वेगळ्या वेगळ्या सिस्टीम होत्या बाळांनो, पण प्रॉब्लेम काय व्हायचा, काय रे बाळांनो, नाही काहीच राईट नको बाळांनो, लक्ष द्या, काहीच राईट नको. मी तुम्हाला आहे ना पूर्ण नोट्स तुम्हाला काल पाठवल्यात ना बाळांनो, सेम झालं की मी तुम्हाला नोट्स येऊन जातील. काहीच लिहू नका, फक्त शांतपणे लक्ष द्या. मी तुम्हाला बोर्डवर पहिले एक्सप्लेन करत जाईल, मग स्क्रीन शेअर करून तुम्हाला दाखवत जाईल की पेपरमध्ये काय काय विचारू शकतात आणि त्यानंतर तुम्ही त्या नोट्स लिहा. घाई करू नका, ठीक आहे, ओके. आता लक्ष द्या, या ठिकाणी काही ठिकाणी सीजीएस वापरायचे, काही ठिकाणी एमकेएस वापरायचे, काही ठिकाणी एफपीएस वापरायचे. पण त्याच्यानंतर काय झालं की व्यापार करायच्या वेळेला प्रॉब्लेम यायला लागले. व्यापार म्हणजे काय, ट्रेडिंग. आता 2 वेगवेगळे देश आहेत, अमेरिका आणि फ्रान्स. या दोघांमध्ये ट्रेडिंग करायचं, या दोघांमध्ये काय करायचं, ट्रेडिंग. आता ट्रेडिंग करत असताना एका याच्यामधलं, एका कंट्रीमधलं युनिट वेगळं होतं, दुसऱ्या कंट्रीमधलं युनिट होतं वेगळं होतं आणि मग त्यांना व्यापार करता येत नव्हता. मग सगळ्या ट्रेडिंगच्या ज्या काही कंट्री होत्या त्या काय म्हटल्या, आपण सगळ्यांसाठी एकच फिक्स युनिट ठरवू, सगळ्यांसाठी एक कॉमन युनिट ठरवू. आणि मग त्यांनी एक युनिट डिराईव्ह केलं ज्याचं नाव आहे एसआय युनिट. कोणतं युनिट आहे, एसआय. या एसआय मध्ये एस चा अर्थ होतो सिस्टीम, एस चा अर्थ काय होतो, सिस्टीम. आणि या आय चा अर्थ होतो इंटरनॅशनल. आयचा अर्थ काय होतो, इंटरनॅशनल. म्हणजे या एस आयचा फुल फॉर्म काय झाला, इंटरनॅशनल सिस्टीम. ही कोणती सिस्टीम आहे, इंटरनॅशनल सिस्टीम. म्हणजे सगळ्या कंट्रीनी, ओव्हरऑल सगळ्या कंट्रीनी अशी काहीतरी कॉमन सिस्टीम अडॉप्ट केली की ते काय म्हटले, ब्रिटिश म्हणतात आम्ही फूट वापरतो, फ्रान्सवाले काय म्हणतात आम्ही मीटर वापरतो. मग त्या ठिकाणी असं व्हायला नको, मग सगळ्यांसाठी एक कॉमन सिस्टीम तयार झाली जिचं नाव काय, एसआय. मग या एसआय सिस्टीम मध्ये लेंथ, मास आणि टाइमचे युनिट काय होते, तर ते एमके सारखेच होते. सांगा मग एसआयचं युनिट आले बाळांनो मीटर. कशाचं, हा लेंथ जो आहे, या लेंथचा एसआय युनिट काय, मीटर. त्यानंतर हा कोण आहे आपला, मास. मासचं युनिट वापरलं जातं बाळांनो केजी. केजी म्हणजे काय, किलोग्रॅम. आणि हा जो टाइम आहे, या टाइमचं युनिट काय वापरलं गेलं, सेकंड. मग आता आपण नॉर्मली जे फोकस करणार बाळांनो, ते कशावर फोकस करणार, या एसआय युनिट. कोणतं युनिट आहे सांगा, हे एसआय. नक्की कळलं, पाठीमागे लक्ष द्या, अधून मधून लक्ष इकडं तिकडं जाते, मी हाकलून देईन बाळांनो, ठीक आहे. कोणतं युनिट आहे सांगा, हे एसआय युनिट. एसआय युनिटचा अर्थ काय झाला, सिस्टीम इंटरनॅशनल किंवा इंटरनॅशनल सिस्टीम. म्हणजे वर्ल्ड वाईड सगळ्याच्या सगळ्या कंट्रीनी एक कॉमन युनिट अडॉप्ट केलं आणि ज्याचं नाव काय सांगा, एसआय युनिट. इथपर्यंत कळलं पक्का. आता ह्या ठिकाणी हा सिस्टीम इंटरनॅशनल युनिट, करेक्ट. आता मला लक्षात घ्या, ह्या ठिकाणी आपण क्वांटिटी बघितल्या होत्या बाळांनो, फंडामेंटल क्वांटिटी पाहिल्या होत्या. कोणती पाहिली होती, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अजून अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता मी परत लिहून घेतो थोडंसं. सांगा ह्या ठिकाणी आपण फिजिकल क्वांटिटीला, कोणत्या क्वांटिटीला, फिजिकल क्वांटिटीला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. सांगा पहिला पार्ट कोणता होता सांगा, बोला पहिल्या क्वांटिटी कोणत्या होत्या, फंडामेंटल क्वांटिटी. व्यवस्थित लक्ष द्या पण मी काय सांगतोय, फंडामेंटल क्वांटिटी. आणि सेकंड क्वांटिटी ज्या वापरल्या गेल्या त्या क्वांटिटी म्हणजे कोणत्या होत्या, डिराइव्ड क्वांटिटी. आता फंडामेंटल क्वांटिटी मधली पहिली क्वांटिटी, ह्या सगळ्या 7 क्वांटिटी सांगा. पहिली लेंथ,
पहिली कोणती आहे लेंथ, सेकंड मास, सेकंड क्वांटिटी मास, तिसरी टाइम, फोर्थ क्वांटिटी बाळांनो टेम्परेचर, फोर्थ क्वांटिटी काय टेम्परेचर. पुढे बोला फिफ्थ क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट. सिक्स्थ वाली क्वांटिटी लुमिनस इंटेन्सिटी, लुमिनस इंटेन्सिटी. आणि ही जी लास्ट वाली सेवेंथ क्वांटिटी होती दॅट इज नथिंग बट अमाउंट ऑफ सबस्टन्स. आता ह्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटी होत्या आणि उरलेल्या क्वांटिटी कोणत्या सांगा डिराइव्ड. आता युनिटचे पण दोन पार्ट होतात बघा. युनिटचे पण किती पार्ट आहेत दोन. पहिला म्हणजे फंडामेंटल युनिट, पहिला म्हणजे कोणता फंड. आता फंडामेंटल युनिट आणि दुसरा युनिट कोणता होणार डिराइव्ड. मग असं युनिट जे फंडामेंटल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी वापरलं अशा युनिटला कोणते युनिट म्हणा फंडामेंटल युनिट. कळलं युनिटचं काम काय. युनिट कशासाठी वापरतो मेजर करायला. काय मेजर करायची फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी दोन आहेत ना, एक म्हणजे कोणती फंडामेंटल, दुसरी कोणती डिराइव्ड. मग फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे युनिट वापरलं त्याला कोणतं युनिट म्हणणार फंडामेंटल युनिट आणि दुसरं युनिट म्हणजे कोणतं डिराइव्ड. मग सांगा दोन डेफिनेशन कळल्या का सांगा. एक डेफिनेशन कोणती कळली आपल्याला फंडामेंटल युनिट. सांगा एक डेफिनेशन कोणती कळली फंडामेंटल युनिट. सांगा फंडामेंटल युनिट म्हणजे काय. युनिट that is used कशासाठी फॉर मेजरिंग. कोणाला मेजर करायचं फंडामेंटल क्वांटिटी. व्हेरी गुड. फॉर मेजरिंग फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी जे युनिट वापरलं त्याला कोणते युनिट म्हणा फंडामेंटल. सेकंड युनिट कोणतं येईल मग सांगा डिराइव्ड युनिट. मग डिराइव्ड युनिटची डेफिनेशन काय येईल सांगा चला. द युनिट दॅट इज यूज फॉर मेजरिंग. कोणाला मेजर करायचं आता व्हेरी गुड. कोणाला मेजर करायचं डिराइव्ड क्वांटिटीज. कोणाला मेजर करायचं डिराइव्ड क्वांटिटी. अशा युनिटला कोणतं युनिट म्हणणार तुम्ही डिराइव्ड युनिट. इथपर्यंत नक्की कळलं. दोन टाईपचे युनिट कळले. पहिलं युनिट कोणतं आहे फंडामेंटल. फंडामेंटल युनिट कोणाला मेजर करणार फंडामेंटल क्वांटिटी. डिराइव्ड युनिट कोणाला मेजर करणार डिराइव्ड क्वांटिटीला. ओके. मग आता ह्या ठिकाणी आता फंडामेंटल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी मी काय काय युनिट वापरतो. लेंथला मेजर करण्यासाठी काय वापरणार. आता याचा युनिट पाहिले ना म्हणून आपण सांगा कोण मीटर किलोग्रॅम सेकंद. हे तर तसेच राहणार. कोण वापरला सांगा मीटर. मीटरचा सिंबल आला एम. मास साठी काय वापरलं किलोग्रॅम. काय वापरलं किलोग्रॅम. किलोग्रॅमचा सिंबल काय केजी. किलोग्रॅमचा सिंबल काय केजी. टाइम साठी काय वापरलं सेकंड. सेकंडचा सिंबल काय एस. पुढे काय वापरलं टेम्परेचर. टेम्परेचर साठी यूज केलं जातं केल्विन. कोण यूज केलं जातं केल्विन. आणि केल्विनचा सिंबल कॅपिटल के. कोण काढायचा कॅपिटल के. एक लक्षात घ्या ज्या वेळेला मी काय करतोय युनिट लिहितोय. ज्या वेळेला काय लिहितोय युनिट. व्यवस्थित समजून घ्या. युनिटचा मी फुल फॉर्म लिहित असेल युनिटचा काय लिहितोय फुल फॉर्म तर अशा वेळेला तो स्मॉल मध्येच लिहायचा. कशामध्ये लिहायचा स्मॉल. सिंबल सुद्धा स्मॉल मध्येच लिहायचा. फक्त जर एखादा सिंबल सायंटिस्टच्या नावाने असेल. कोणाच्या नावाने सायंटिस्ट. तर त्याचा सिंबल मात्र कॅपिटल. आता केल्विन हा काय होता सायंटिस्ट होता. केल्विन हा काय सायंटिस्ट. जूल हा काय होता सायंटिस्ट. मग जूलचा सिंबल लिहिताना तुम्ही कॅपिटल जे लिहिणार. काय लिहिणार कॅपिटल जे. एम्पियर सिंबल लिहिण्यासाठी तुम्ही कसा लिहिणार कॅपिटल ए. अरे कळलं सिंबल कॅपिटल कधी लिहायचा जर तो कोणाच्या नावाने आला असेल साइन. फक्त सिंबल बद्दल बोलतोय युनिट बद्दल नाही. युनिट मात्र लिहिताना आता जूल युनिट लिहिताना स्मॉल मध्येच लिहावं लागणार. जूल फुल फॉर्म लिहिताना ए लिहिताना एम्पियर लिहिताना स्मॉल मध्येच लिहावं लागेल. पण सिंबल मात्र कशात काढावं लागेल कॅपिटल मध्ये. कधी जर ते युनिट कोणाच्या नावाने आहे सायंटिस्टच्या नावाने. नक्की ओके. मग मला सांगा आता केल्विन झाला. केल्विनचा के मी कॅपिटल काढला. इलेक्ट्रिक करंट साठी वापरलं जातं एम्पियर. मग मी एम्पियर स्मॉल मध्ये लिहिलं पण सिंबल मात्र ए कसा काढला कॅपिटल. कारण एम्पियर हा कोण होता सायंटिस्ट. एम्पियर हा कोण होता सायंटिस्ट. पुढे सांगा चला ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी वापरलं जातं कॅन्डेला. आणि कॅन्डेलाचा सिंबल आहे सीडी. काय सिंबल आहे सीडी. कॅन्डलचा अर्थ काय कॅन्डल माहिती आहे तुम्हाला.
कॅन्डल म्हणजे काय? हा, मेणबत्ती. कुठं वापरतो? अंधारात. हो, व्हेरी गुड. अंधारात. अरे ते बर्थडे वगैरे विश करता तुम्ही, ती मेणबत्ती फक्त आठवते नक्की? बर्थडे सेलिब्रेट केलाय काही काय असे बघतात, ए अरे झोपशी ना, असं सरळ बस. तेव्हा असं असं थोड्याने मला वाटलं खाल भिंतीला टेकतो काय. लक्ष दे, लक्ष दे. हा, मग मला एक सांगा, या ठिकाणी कॅन्डेला म्हणजे काय? कॅन्डल. कॅन्डलचं काम काय बाळांनो? उजेड देणं. उजेड देणं म्हणजे काय करणं? प्रकाश. आणि त्याचा संदर्भ घेऊन हे युनिट आलंय. काय नाव आहे त्याचं? कॅन्डेला. कळलं? लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय? तर एखादं बल्ब लावला, त्याची इंटेन्सिटी किती आहे, त्याची अमाऊंट ऑफ इंटेन्सिटी किती आहे, त्याला आपण कोणती इंटेन्सिटी म्हणतो? लुमिनस इंटेन्सिटी. कोणती इंटेन्सिटी आहे? लुमिनस. आणि त्याला मेजर करण्यासाठी युनिट काय आहे? कॅन्डेला. आणि लिहिताना मी सीडी स्मॉल मध्ये लिहिलाय. कशात लिहिलाय? स्मॉल. कारण की कॅन्डेला हे कुठल्या सायंटिस्टचं नाव नाही. नक्की. पुढं त्याच्यानंतर नेक्स्ट कोण आलं? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स साठी वापरलं जातं मोल. आणि त्याचा सिम्बॉल आहे बाळांनो MOL. काय सिम्बॉल आहे? MOL. नक्की कळलेत? आता मला एक सांगा, हे 7 युनिट कोणते युनिट झाले? फंडामेंटल युनिट. का त्याला फंडामेंटल युनिट म्हणणार? कारण की ते कोणासाठी वापरले? फंडामेंटल क्वांटिटीला मेजर करायला, म्हणून त्याला नाव काय दिलं? फंडामेंटल युनिट. नक्की कळले? सांगा मला फंडामेंटल युनिट परत सांगा. सगळ्यात पहिले क्वांटिटी सांगा. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हे सगळ्या काय आहेत? फंडामेंटल क्वांटिटी. याच्यासाठीचे युनिट सांगा. चला, हा बोला. चला, मीटर. हा, M. केजी म्हणजे किलोग्रॅम. टाइमचं सेकंड. टेम्परेचरचं केल्विन कॅपिटल मध्ये काढला के. पुढे सांगा इलेक्ट्रिक करंटचं एम्पियर. एम्पियरचा एक असा काढला कॅपिटल. लुमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला CD सिम्बॉल त्याचा. आणि लास्टला हा MOL. सांगा हे कोणते युनिट झाले? म्हणजे जे युनिट फंडामेंटल क्वांटिटी साठी वापरले त्याला कोणते युनिट म्हणा? फंडामेंटल. नक्की कळले? पक्का. आता जे युनिट तुम्ही डिराइव्ड क्वांटिटी साठी वापरणार त्या युनिटला कोणते युनिट म्हणणार? डिराइव्ड युनिट. हे बोला, जे युनिट कशासाठी वापरले? डिराइव्ड क्वांटिटी साठी, त्याला आपण कोणते युनिट म्हणणार? डिराइव्ड युनिट. आता ह्या ठिकाणी हे जे युनिट आहेत बाळांनो, ह्या युनिटमध्ये अजून 2 आपल्याला युनिट येतात बाळांनो, आणि त्यांचं नाव आहे सप्लिमेंटरी युनिट. कोणते युनिट आहेत सांगा? सप्लिमेंटरी युनिट. आता सप्लिमेंटरी युनिट म्हणजे काय आणि सप्लिमेंटरी क्वांटिटी म्हणजे काय? व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी मला 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी बघायच्यात बाळांनो. सप्लिमेंटरी क्वांटिटीज. त्यामध्ये पहिली जी क्वांटिटी बाळांनो, दॅट इज नथिंग बट प्लेन अँगल. कोणता अँगल आहे सांगा? प्लेन अँगल. आणि दुसरा अँगल म्हणजे कोणता बाळांनो? माझा सॉलिड अँगल. व्यवस्थित समजून घ्या. आता काय झालं, तुमच्या कॉलेजमध्ये थोडं थोडं झालं असेल किंवा तुम्ही डेमो इकडे तिकडे बघितले, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं थोडं सुरुवातीला बरं वाटत असेल, पण हळूहळू आतमध्ये गेल्यानंतर गडबड होती. तशी होऊ देऊ नका. पहिला अँगल कोणता आहे सांगा? प्लेन अँगल. आता प्लेन अँगल म्हणजे काय लक्षात घ्या. तुमची नोटबुक आहे. तुमची काय? नोटबुक. त्या नोटबुकवर अशा लाईन्स आहेत. ही एक आडवी लाईन आहे बाळांनो, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि ह्या लाईनवर मी काय ड्रॉ केला बाळांनो? एक अँगल ड्रॉ केला. हा अँगल ड्रॉ केला की नाही? ठीक आहे. अँगल डिनोट करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? थीटा. आठवतंय का? नक्की. आता मला सांगा, ही पहिले ऑलरेडी लाईन होती. ह्या लाईनवर मी एक क्रॉस लाईन काढली. ह्याला काय म्हटलं आपण? अँगल. हा अँगल म्हणजे कोणता अँगल सांगा? प्लेन अँगल. प्लेन अँगल म्हणजे काय? तर जो अँगल 2 डायमेन्शनल प्लेन मध्ये असतो. कशामध्ये असतो? 2 डायमेन्शनल. म्हणजे सांगा, हा एक्स ऍक्सिस होता, अजून एक ऍक्सिस कोणता? वाय. आणि त्याच्यामध्ये तुम्ही अँगल काढला तर ह्या अँगलला कोणता अँगल म्हणणार? प्लेन अँगल. व्यवस्थित समजून घ्या, हा कन्सेप्ट महत्वाचा आहे. कोणता अँगल आहे हा? प्लेन. प्लेन अँगलचा अजून एक एक्झाम्पल बघा. किंवा फॉर एक्झाम्पल एक सर्कल आहे बाळांनो माझ्याकडं. ठीक आहे. एक सर्कल घ्या. हा एक सर्कल आहे आणि या ठिकाणी बाळांनो या सर्कलचा हा एक सेंटर दाखवलाय. हा काय? त्या सर्कलचा सेंटर. त्यानंतर इथून एक रेडियस काढली, इथून एक रेडियस काढली. या दोघांमधला अँगल जो थीटा अँगल आहे याला आपण कोणता अँगल म्हणणार? प्लेन अँगल. कोणता अँगल आहे हा? प्लेन. प्लेन अँगल नक्की कळला? प्लेन अँगल कशामध्ये असणार?
टू डायमेन्शनल फिगर मध्ये. कोणत्या फिगर मध्ये? टू डायमेन्शनल. सांगा सर्कल ही कोणती फिगर आहे? टू डायमेन्शनल. कोणती फिगर आहे? सर्कल असा गोल दिसतोय का तुम्हाला? असा अख्खा भरीव दिसतोय का? नाही. सर्कल हा कोणती फिगर आहे? टू डायमेन्शनल. त्याच्यामध्ये मी हा सेंटर घेतला, ही रेडियस घेतली, ही रेडियस घेतली, आणि याच्यामधला जो अँगल आहे या अँगलला कोणता अँगल म्हणणार? प्लेन अँगल. आता आपली डिस्क आहे बाळांनो, सीडी माहिती तुम्हाला? सीडी माहिती? सीडी किंवा डीव्हीडी. आता अज्युम करा ही सीडी किंवा डीव्हीडी, सीडी किंवा डीव्हीडी, आणि त्याच्यामधला एवढा पार्ट तुम्ही कट केला. हा पार्ट जो आहे ना, हा काय केला? कट केला. तर हा जो अँगल तयार झाला, ह्या अँगलला तुम्ही कोणता अँगल म्हणणार? प्लेन अँगल. कोणता अँगल म्हणणार? प्लेन. इथपर्यंत कळलं? हो का नाही? नक्की. आता पुढचा जो अँगल आहे बाळांनो, ठीक आहे, सेकंड अँगल जो आहे दॅट इज नथिंग बट सॉलिड. असा कसा? सेकंड अँगल तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. सेकंड अँगल म्हणजे कोणता? सॉलिड अँगल. आता सॉलिड अँगल म्हणजे काय? सॉलिड अँगल साठी मी एक स्फिअर घेतला बाळांनो. सांगा एक प्रकारचा काय? स्फिअर. स्फिअर म्हणजे काय? भरलेला गोळा. भरलेला गोळा. आणि त्याच्यामधला मी काय केला? या सेंटर पासून असा एक पार्ट जो आहे ना, हा पार्ट एवढा पार्ट असा कट केला. हा एवढा पार्ट काय केला? कट. अज्युम करा हे कलिंगड आहे. काय अज्युम करा? हे कलिंगड. कलिंगड माहिती तुम्हाला? ऑनलाईन कलिंगड बघितलंय बाळांनो? थांबा तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी एक कलिंगड आहे बाळांनो आपल्याकडे. हा कलिंगड चांगलं कळन बाळांनो तुम्हाला. कलिंगड आहे. कलिंगड दिसतंय? कलिंगड. हा रे. कलिंगड म्हणजे एक प्रकारचा स्फिअर आहे. कलिंगड म्हणजे एक प्रकारचा काय? स्फिअर. या स्फिअर मधला, अरे ह्याला कशाला उडून चालली पिशवी? चलो व्यवस्थित लक्ष द्या. या कलिंगड म्हणजे याला एक कन्सिडर करा, आहे स्फिअर आहे, ठीक आहे, भरलेलं सर्कल आहे. त्यामध्ये बघा हा असा पार्ट निघाला, लाल निघालाय, कळलंय? हा जो पार्ट निघाला, आता हा जो पार्ट निघाला, ह्या पार्ट मध्ये सपोज अज्युम करा इथे एक पॉइंट आहे बाळांनो, पुढे एक प्रकारचा काय? पॉइंट. आणि त्या पॉइंट पासून अशा वेगळ्या वेगळ्या आपण लाईन ड्रॉ केल्या. लाईन काय केल्या? ड्रॉ केल्या. लाईन ड्रॉ केल्यानंतर असा पार्ट एक नाही तो, त्याच्या आतमधला जो अँगल तयार झाला त्या अँगलला कोणता अँगल म्हणणार? सॉलिड अँगल. नक्की कळलं? काय केलं परत व्यवस्थित समजून घ्या, किंवा अजून वेगळ्या मेथडने सांगतो. थोडे निघा, थांबा जरा. हा सरफेस आहे बाळांनो, हा काय? एक प्रकारचा कलिंगडाचा सरफेस. आणि या वेगळ्या सरफेस पासून अशा लाईन ड्रॉ केल्या जे एका पॉइंटला मीट करतायत. कळतंय? ह्या ठिकाणी एक काय? पॉइंट. आणि ह्या पॉइंटला त्या लाईन मीट करतायत, तर हा मधला जो अँगल झाला, आतमधला अँगल, त्या आतमधल्या अँगलला काय म्हणणार? सॉलिड अँगल. आता खातो. गोडे तुम्हाला काय? तुम्हाला पण काळजी न करू. मग काय दिलं लक्ष द्या. सांगा हा काय काढला? एक लक्षात घ्या, हा एक प्रकारचा स्पियर काढलाय. लक्षात घ्या, मी आता सर्कलच्या ऐवजी मुद्दा म्हणून काय करतो? स्पियर ड्रॉ केल्यासारखं काढतो. अज्युम करा हा स्पियर आहे, हा त्याचा सेंटर पॉइंट आहे, आणि मी काय केलं बाळांनो? हा असा आर्क काढला. कळले का? लक्ष द्या, लक्ष द्या. आणि हा असा पार्ट मी काय केला? कट केला आतमधून. तर हा आतमधला जो अँगल तयार झाला, या अँगलला कोणता अँगल म्हणतात? सॉलिड अँगल. कोणता अँगल म्हणतात? सॉलिड. सॉलिड अँगलला अजून डिनोट करण्यासाठी तुम्ही ते हे खाता, चणे फुटाणे खाता. चणे फुटाण्याची पुंगळी असते माहिती तुम्हाला, किंवा आईस्क्रीमचा कोन. काय पाहिला? आईस्क्रीमचा कोन. आता हा आईस्क्रीमचा काय सांगा? कोन. असा अज्युम करा. याच्या आतमधला जो अँगल दिसतोय, याच्या आतमधला कट केल्यानंतर आतमध्ये बघा एक अँगल तयार झालाय. हा आतमधला अँगल म्हणजे कोणता अँगल तयार झाला बाळांनो? आपला हा सॉलिड अँगल. कळलं? किंवा सरळ सरळ आपला आईस्क्रीमचा कोन पकडा. आईस्क्रीमचा काय घ्या? कोन. आठवतंय का? हा आईस्क्रीमचा कोन आहे असा. सांगा हा आतमधला जो अँगल आहे ना बाळांनो, या अँगल. आता मला सांगा, तुम्हाला कलिंगड लाईव्ह मध्ये दिसलं का नाही? ही कशी फिगर आहे बाळांनो? 3D फिगर आहे का एक्स वाय? तुमच्या नोटबुकवर काढलंय कलिंगड? नाही. ऍक्च्युअल मध्ये म्हणजे ही फिगर कशी आहे? 3D फिगर. कशी आहे? 3D. आणि त्याच्यातला पार्ट काढला म्हणजे जो अँगल 3 डायमेन्शनल प्लेन मध्ये तयार होतो. कोणत्या प्लेन मध्ये? 3 डायमेन्शनल. त्या अँगलला कोणता अँगल म्हणा? सॉलिड अँगल. कन्सेप्ट कळला? पक्का? मग आता प्लेन अँगलला मेजर करण्यासाठी जी क्वांटिटी वापरली जाते किंवा युनिट वापरलं जातं त्याला म्हटलं जातं रॅडियन. सांगा युनिट कोणतं आहे? रॅडियन. आणि त्याला डिनोट करण्यासाठी सिम्बॉल कोणता आहे? आरडी. आरडी म्हणजे काय? रॅडियन. आणि सॉलिड अँगलला मेजर करण्यासाठी वापरलं जातं, अरे कलिंगड इथं आलं का?
त्याला म्हणतो आपण स्टेरेडियन. ठीक आहे, काय बोल हा SRD काय सांगा त्याचं. स्टेरेडियन म्हणजे काय, हे एक प्रकारचं युनिट आहे जे आपण कशासाठी वापरलं, सॉलिड अँगलसाठी. रेडियन युनिट आपण कशासाठी वापरणार, प्लेन अँगल. मला सांगा ह्या दोन कोणत्या क्वांटिटी आहेत बाळांनो, वर लिहिले ना कोणत्या काही म्हणे आहेत खरे, वर लिहिले ना कोणत्या क्वांटिटी आहेत. आणि मग त्याच्यामुळे मग हे युनिट कोणते झाले, सप्लिमेंटरी युनिट. कोणते युनिट झाले, नक्की कळलं का मला एक सांगा. असं युनिट जे फंडामेंटल क्वांटिटीसाठी वापरणार त्याला फंडामेंटल युनिट म्हणा, असं युनिट जे डिराइव्ड क्वांटिटीसाठी वापरतात त्याला डिराइव्ड युनिट म्हणा, आणि असं युनिट जे कोणत्या क्वांटिटीसाठी वापरणार, सप्लिमेंटरी क्वांटिटीसाठी, त्याला कोणतं युनिट म्हणा, सप्लिमेंट. सांगा सप्लिमेंटरी क्वांटिटी दोन कोणत्या कोणत्या आहेत. पहिली कोणती आहे बोला, प्लेन अँगल. हे बोलत चला, प्लेन अँगल. आणि दुसरी कोणती आहे सांगा, सॉलिड अँगल. कोणती आहे, सॉलिड अँगल. प्लेन अँगलला मेजर करण्यासाठी आपण कोणतं युनिट वापरलं, रॅडियन. बोलत चला कोणतं, रॅडियन. सिंबॉल काय त्याचा, RD. आणि याच्यासाठी काय वापरलं आपण, स्टेरेडियन. काय नाही बाळांनो, हा रॅडियन आहे की नाही, या रॅडियनच्या आधी फक्त काय लावा, STE. काय लावा, ST. आणि त्याचा सिंबॉल काय आहे, SRD. इथपर्यंत नक्की कळलं, पक्का. सांगा हे कोणते युनिट झाले, सप्लिमेंटरी. आणि ते सोडून उरलेले सगळे युनिट म्हणजे कोणते, डिराइव्ड. पण अजून आपण डिराइव्ड क्वांटिटी बघितलेले नाहीयेत. आपल्याला सगळ्या डिराइव्ड क्वांटिटीचे फॉर्म्युले बघावे लागतील आणि मग आपल्याला त्याच्या युनिटकडे जावं लागेल. इथपर्यंत कळले का, ऑनलाईन बोला बोला बोला. रेड अँड SR, हा करेक्ट करेक्ट. ऑनलाईन कळले का नक्की. SR, अरे हो SRD लिहा किंवा SR लिहा. चला हा काय लिहा वाटलंस तर SR लिहा. स्टेरेडियनचं युनिट काय, SR. रेडियनचं युनिट काय, RD. कळले का नक्की. पण हे युनिट कशावरून आलंय, S आणि R. स्टेरेडियन, रेडियन युनिट कशावरून आलंय, R आणि D. नक्की कळले हो का नाही. ऑनलाईन बोला बोला बोला. इथपर्यंत कन्सेप्ट कळलेला आहे का, काय एक्सप्लेन करू, बोल बाळा. अनुष्का बोला, काय एक्सप्लेन करायचंय सांगा. दोन अँगल आहेत किंवा दोन सप्लिमेंटरी क्वांटिटी आहेत. हा बोल बोल बाळा, काय करू. अब्दुल्ला बोल बोला 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 बोला. काहीच नाही कळलंय. अनुष्का बोल 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 बाळा. पॉइंट कळला नसेल एखादा तर विचार पटकन. चला हा, एखादी क्वांटिटी कळली नसेल, एखादा युनिट कळलं नसेल तर विचारा नक्की. आणि एक लक्षात घ्या, जरी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये विचारावं नाही वाटलं, तुम्ही मला कॉल करून सुद्धा डाऊट विचारू शकता. ठीक आहे, चलो. आता डिराइव्ड राहिलेत बाळांनो. डिराइव्ड क्वांटिटी आपल्याला बघायची, कारण डिराइव्ड क्वांटिटीला आपल्याला अख्खं एक लेक्चर लागणार आहे. डिराइव्ड क्वांटिटीमध्ये प्रत्येक क्वांटिटीचे आपल्याला फॉर्म्युले लिहायचे आणि त्याचे युनिट लिहायचे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपले ते युनिट होतील. आता हे जे काही युनिट आपण घेतले बाळांनो, मीटन झालं, किलोग्रॅम झालं, सेकंद झालं, केल्विन झालं, या सगळ्या युनिटसाठी काही ना काहीतरी रूल्स वापरले जातात किंवा काही ना काहीतरी कन्व्हेन्शन्स वापरले जातात. मग ह्या ठिकाणी कोणते कोणते कन्व्हेन्शन्स वापरले जातात पहिले आपण ते बघू. ठीक आहे, पेपरला विचारले जातात की ह्या ठिकाणी SI युनिट किंवा कुठल्याही युनिटला रिप्रेझेंट करण्यासाठी कोणते कोणते कन्व्हेन्शन्स आहेत. ठीक आहे, बघा. आता यांनी पहिला रूल किंवा पहिलं कन्व्हेन्शन काय सांगितलंय बघा. काय दिलंय, व्हेन वी राईट अ युनिट इन द फुल. म्हणजे आपण युनिट कसं लिहिलं, पूर्ण युनिट लिहिलं. तर अशा वेळेला फर्स्ट लेटर शुड नॉट बी इन द कॅपिटल लेटर. पहिलं लेटर कशामध्ये नकोय, कॅपिटल. म्हणजे मला फॉर एक्झाम्पल मीटर लिहायचं तर मी असं लिहा, METER. हे करेक्ट आहे. तुम्ही कॅपिटल मध्ये METER हे लिहू शकणार नाही. नक्की कळलं. पुढं आता एम्पियर लिहायचंय. काय लिहायचंय मला, एम्पियर. कसं लिहू सांगा, ए स्मॉल काढावं लागेल, एम्पियर. हे करेक्ट आहे. कॅपिटल मध्ये ए काढता येणार नाही. कन्सेप्ट कळला, काय सांगितला. कधी स्मॉल लेटर काढायचं, जर युनिट, बोलत चला, जर युनिट कशामध्ये लिहिताय सांगा. वी राईट अ युनिट इन द फुल. पूर्णच्या पूर्ण युनिट लिहित असाल तर पहिलं लेटर कशामध्ये नकोय तुम्हाला, कॅपिटल मध्ये नकोय. किलोग्रॅम लिहायचंय. काय लिहायचंय मला, किलोग्रॅम. सांगा किलोग्रॅम कसं लिहावं लागेल. के स्मॉल काढला, किलोग्रॅम. दिस इज करेक्ट. किलोग्रॅम हे कसं आहे सांगा, रॉंग. नक्की कळलं, पक्का. मी थोड्यानं तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे, करेक्ट आहे की रॉंग येते. इथपर्यंत कळलं, खरंच कळलंय का सांगा. काय केलं सांगा, युनिट कशामध्ये लिहिलं, फुल लेटर मध्ये. फुल लेटर मध्ये लिहिलं तर त्याचं पहिलं लेटर कॅपिटल नकोय. स्टेटमेंट पाठ करायचे, लक्षात घ्या. पहिलं स्टेटमेंट काय दिलंय सांगा. चला हा,
बोलत चला, गुळगुळ करू नका. वेन वी राईट अ युनिट इन फुल, वेन वी राईट अ युनिट इन फुल, फर्स्ट लेटर शुड नॉट बी इन द कॅपिटल लेटर. एक्झाम्पल कळलं? दोन एक्झाम्पल लिहायचे. स्मॉल मध्ये मीटर लिहा, कॅपिटल मध्ये लिहू नका. बघा, मीटर अँड नॉट ॲज मीटर हा चालणार नाही. किलोग्रॅम लिहा स्मॉल मध्ये, के कॅपिटल नको, चालणार नाही. कळले नक्की? पुढं द सिम्बॉल ऑफ द युनिट. काय सांगितलं? सिम्बॉल ऑफ द युनिट म्हणजे एखादं युनिट घेतलं आणि त्या युनिटचा काय लिहितोय आपण? सिम्बॉल. आणि ते युनिट कोणाच्या नावाने सांगा? इन द नेम ऑफ सायंटिस्ट. कोणाच्या नावाने? सायंटिस्ट. तर असा सिम्बॉल लिहित असताना तुम्ही कोणाचा यूज करा? अप्पर केस किंवा कॅपिटल लेटर. कोणाचा यूज करा? अप्पर केस किंवा कॅपिटल लेटर. म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यूटनचा सिम्बॉल लिहिताना काय वापरा? कॅपिटल एन. जूलचा सिम्बॉल लिहिताना काय वापरा? कॅपिटल जे. अजून सांगा आपण बघितलेलं. व्हेरी गुड. जर एम्पियर लिहायचं असेल फुल मध्ये लिहायचं तर असं लिहावं लागेल, पण सिम्बॉल लिहिताना कसं लिहावं लागेल? कॅपिटल ए. कळले नक्की? अरे हो की नाही? मला एक सांगा, हे लिहिलेलं मी बरोबर आहे का? आहे का नाही? का? पहिली गोष्ट, सीएम हा सिम्बॉल आहे. सीएम हा काय? सिम्बॉल. तो सिम्बॉल सायंटिस्टच्या नावाने आहे का? नाही. मग त्याचं पहिलं लेटर कॅपिटल चालेल का? नाही. म्हणजे हा काय झाला? रॉंग कन्व्हेन्शन. कळलं? रॉंग सिम्बॉल किंवा रॉंग युनिट. नक्की कळले का? अरे हो की नाही? जर मी असं लिहिलं केजी, चालेल का? कारण की के कॅपिटल लिहिलं ना. केजी हा कुठला सायंटिस्ट होता का? नाही. मग हे कॅपिटल चालणार नाही. मग कॅपिटल फक्त काय चालणार? जर एखाद्या युनिटचा सिम्बॉल हा कोणाच्या नावाने आहे? सायंटिस्टच्या नावाने आहे, तर त्याच्यामध्ये कोणतं केस आली पाहिजे? अप्पर केस किंवा कॅपिटल लेटर. ठीक आहे? पुढं नेक्स्ट केजीएफ आहे का? ह्याचं वेगळंच काहीतरी चाललंय. ऑनलाईन फॉर्म मध्ये येऊ नका. हे केल्विन, हा करेक्ट आहे. केल्विन लिहिताना काय लिहा? कॅपिटल के. अरे कळलं का नक्की? कारण केल्विन हा कोण होता? सायंटिस्ट होता. मग हे आपण का करतो? तर त्यांना ऑनर करण्यासाठी. ऑनर म्हणजे काय? त्याला थोडासा आपण मान सन्मान देण्यासाठी त्याच्या नावाचं पहिलं लेटर कशाने लिहितो? कॅपिटल. कळलं? सिम्बॉल मधलं. ओके. पुढं ओनली द सिंग्युलर फॉर्म ऑफ युनिट इज टू बी युज्ड. कोणता फॉर्म वापरा? सिंग्युलर. दोन फॉर्म असतात, सिंग्युलर आणि प्लुरल. मग मला जर म्हणायचंय मी सकाळी 2 किलोमीटर पळालो, तर असं नका म्हणू 2 किलोमीटर्स पळालो. 2 किलोमीटर्स त्याला प्लुरल लिहिता येणार नाही. मी डेली 2 लिटर्स दूध पितो. काय? लिटर्स. हा यस चालणार नाही. कळलं का नाही? नाही तर म्हणता तुम्ही काय? आईने मला साखर आणायला लावली. किती साखर? 5 किलोग्रॅम्स साखर द्या. 5 किलोग्रॅम्स. तो देणारा बी तुम्हाला शिव्या देईन. तर म्हणून मी शिकलेलं नाही, हे शिकलेलं आहे तरी भाईतडावणी वागतंय. याला शेवटी यस लिहावा का नाही हे बी कळत नाही. यस लिहिणार का? नाही. प्लुरल होत नाही. प्लुरल होत नाही. कळलं नक्की? मग 1 किलोग्रॅम असेल तर 1 किलोग्रॅम, 10 असतील तरी 10 काय? किलोग्रॅमच. यस लिहू नका. लिटर 1 लिटर असेल तरी 1 लिटर, 10 असतील तरी 10 लिटर. लिटर्स लिहायचं नाही. म्हणजेच काय वापरायचं नाही सांगा? बोला कोणता फॉर्म वापरा? फक्त सिंग्युलर फॉर्म वापरा. कळलं? प्लुरल फॉर्म वापरू नका. नक्की कळले? पुढं नेक्स्ट काय दिले बघा. देअर शुड बी नो फुल स्टॉप ऍट द एंड ऑफ ॲब्रिव्हिएशन. बघा आपण मिस्टर लिहितो की नाही? मिस्टर लिहिताना आपण एमआर आणि त्याच्या पुढे डॉट लिहितो. त्याच्या पुढे काय लिहितो? डॉट. डॉक्टर लिहायचा असेल तर आपण डीआर लिहितो आणि त्याच्या पुढे काय लिहितो? डॉट. आता डॉक्टरचा डीआर हा काय? शॉर्ट फॉर्म आहे. शॉर्ट फॉर्म माहिती ना तुम्हाला? डॉक्टरच्या ऐवजी आपण डीआर लिहिला. डीआर हा काय? शॉर्ट फॉर्म. मग शॉर्ट फॉर्म म्हणजे ॲब्रिव्हिएशन. ॲब्रिव्हिएशन आलं तर आपण नॉर्मली काय लिहितो? डॉट. पण देअर शुड बी नो फुल स्टॉप ऍट द एंड ऑफ ॲब्रिव्हिएशन. म्हणजे किलोग्रॅमच्या ऐवजी आपण मिलीमीटरच्या ऐवजी एमएम वापरतो की नाही? एमएमच्या पुढे डॉट लिहू नका. केजी लिहा. केजीच्या पुढे डॉट लिहू नका. नक्की कळलं? खरंच कळलंय का? अरे हो. सेंटीमीटर लिहायचं तर असं लिहू का? सेंटीमीटर आणि डॉट जमन का? नाही. फक्त सीएम लिहा. फक्त काय लिहा? सीएम. नक्की कन्सेप्ट कळला? किती कन्व्हेन्शन्स आहेत? 4. ऑनलाईन 4 कन्व्हेन्शन्स कळलेत.
2 नंबरचं एक्सचेंज करा. ठीक आहे, परत सांगतो काय सांगितलं. 2 नंबर काय म्हणते बघा आता, परत सगळेच सांगतो ना एकदा शॉर्ट मध्ये. हा, मग तुम्ही मला सांगा स्टेटमेंट काय काय होते. ठीक आहे, मग मी वायर काढतो आणि तुम्हाला हाणायला सुरुवात करतो. सांगू तर नका फक्त. हा, कन्व्हेन्शन टू बी फॉलोड इन द SI. SI युनिट मधलं पहिलं कन्व्हेन्शन काय, बोला काय दिलंय. काय फुल, काय फुल, लार्ज, मोठा, छोटा, आमचं नुसतं एवढेच धंदे फक्त. फुल. वेन वी राईट द युनिट इन द फुल. वेन वी राईट द युनिट इन फुल, ज्या वेळेला आपण युनिटला कसं लिहितो, फुल लिहितो, त्याचं पहिलं लेटर शुड नॉट बी इन द कॅपिटल. पहिलं लेटर कॅपिटल नको. काय सांगितलं, युनिटला कसं लिहिलं, फुल मध्ये. वेन वी राईट द युनिट इन फुल, फर्स्ट लेटर शुड नॉट बी इन द कॅपिटल. म्हणजे एक्झाम्पल सांगा, जर मी एम्पियर लिहिणार असेल तर हा ए कसा पाहिजे, स्मॉल. किलोग्रॅम लिहिणार असेल तर हा के कसा पाहिजे, स्मॉल. इथपर्यंत नक्की कळलं. सेकंड सांगा, सिम्बॉल ऑफ द युनिट इन द नेम ऑफ सायंटिस्ट. एखादा सायंटिस्ट आहे, कोणते कोणते सायंटिस्ट आहेत बघा. आता न्यूटन, न्यूटनचं युनिट लिहिताना मी असं लिहिणार. ज्यूलचं युनिट लिहिताना मी असं लिहिणार. केल्विनचं युनिट लिहिताना मी असं लिहिणार. सगळं स्मॉल मध्ये, कारण की हे कोणते फॉर्म आहेत. अरे राताळे हो, कोणते फॉर्म आहेत, फुल फॉर्म आहेत ना हे, न्यूटन, जूल, केल्विन. अरे हो, इथं मी लिहिला एम्पियर. हे सगळे कोणते फॉर्म आहेत, फुल फॉर्म. आता यांचं युनिट लिहाय, यांचा सिम्बॉल लिहायचा आहे. काय लिहायचं आहे, सिम्बॉल. सिम्बॉल लिहिताना न्यूटनचा सिम्बॉल एन आहे, पण न्यूटन हे कोण. आता हे सगळे मित्र आहेत बाळा माझ्या लहानपणी, मी क्रिकेट खेळायचो यांच्याबरोबर. हा, ले डेंजर. आपण बॅटिंग बिटिंग अशी करतो, न्यूटनची फिल्डिंग चांगली होती, तो सफरचंद कॅच करायचा. कळलं. मग या न्यूटनचा त्याला ऑनर देण्यासाठी आपण काय करतो, त्याचा सिम्बॉल लिहिताना कॅपिटल. कळलं. जूल लिहिताना काय लिहिणार, कॅपिटल. केल्विन लिहिताना कॅपिटल. आणि एम्पियर लिहिताना कॅपिटल. सांगा हे सगळे काय आहेत, सिम्बॉल. हे सगळे काय आहेत, सिम्बॉल. हे सगळे काय आहेत, युनिट. हे काय हो, हे युनिट आहेत, हे सिम्बॉल आहेत. युनिट लिहिताना फुल फॉर्म मध्ये लिहा. युनिट लिहिताना पण त्याचं पहिलं लेटर कॅपिटल काढू. सिम्बॉल लिहिताना पण स्मॉल मध्ये लिहायचं आहे, पण फक्त सायंटिस्ट आला तर काय करायचं, कॅपिटल. आता मी इथं सेंटीमीटर लिहिला. काय लिहिलं, सेंटीमीटर. सेंटीमीटर माझा मित्र नव्हता. हे मग त्याचा फुल फॉर्म लिहिताना सी कॅपिटल काढणार का नाही, मग कशामध्ये काढा, स्मॉल. का, जर सायंटिस्ट असेल, काय असेल, सायंटिस्ट, आणि त्याच्या नावाने सिम्बॉल जर असेल, त्याच्या नावाने युनिट, त्याचा सिम्बॉल लिहिताना फक्त कशामध्ये लिहा, कॅपिटल. नक्की कळलं. तिसरं सांगा, थर्ड काय दिले बोला. ओनली द सिंग्युलर फॉर्म. कोणता फॉर्म चालतो, सिंग्युलर. आता किलोमीटर लिहा, किलोमीटर्स लिहू नका. असं जर तुम्हाला पेपरमध्ये दिसलं काय, ही रॅन 10 किलोमीटर्स, अरे वेड्या, किलोमीटर चालत नाही. किलोमीटरच्या ऐवजी काय लिहावं लागतं, किलोमीटर. फक्त सिंग्युलर फॉर्मच वापरला जातो, प्लुरल फॉर्म वापरणार नाही. काय दिलं बघा, ओनली द सिंग्युलर फॉर्म. कोणता फॉर्म, कोणता फॉर्म, प्लुरल चालणार नाही. आणि लास्टला काय दिलं, देअर शुड बी नो फुल स्टॉप ऍट द एंड ऑफ. ॲब्रिव्हिएशनच्या शेवटी तुम्हाला फुलटॉस नाही चाली, फुल स्टॉप. नुसतं क्रिकेटच साधन का डोक्यात माझ्या. हा, केजीच्या पुढे इथं काय दिला, फुल स्टॉप जमणार नाही. कळलं. ॲब्रिव्हिएशनच्या पुढे फुल स्टॉप जमणार नाही. देअर शुड बी नो फुल स्टॉप ऍट द एंड ऑफ ॲब्रिव्हिएशन. किती कन्व्हेन्शन्स आहेत, 4. खरंच कळलेत, सांगा मग चला बघू किती. क्रिकेट लवर एखाद दिवशी कॉल येले, मग कळन तुम्हाला. सेकंड इयर थर्ड इयरच्या पोरांना विचारा, मास्तर कसं खेळतय, सांगतील तुम्हाला. जाऊ द्या, खरंच चांगलं खेळतो. हा सुद्धा काय डॉक्टर भले डुकर येत नाही. चला सांगा सांगा सांगा, काय सांगायचं रे, कन्व्हेन्शन सांगायचे. काय बघितलं आपण आता, कन्व्हेन्शन. ते गेले विसरून, किलोमीटर मीटर लक्षात ठेवायला लागलेत. काय बघतोय आपण, कन्व्हेन्शन. सांगा मग, कन्व्हेन्शन बघत असताना, कन्व्हेन्शन बघत असताना पहिलं कन्व्हेन्शन काय. हा, व्हेरी गुड. सांगा, वेन वी राईट द युनिट इन फुल. वेन वी राईट युनिट इन, हा, युनिट इन द फुल फॉर्म. हा बोला, व्हेरी गुड, करेक्ट. फर्स्ट लेटर शुड नॉट बी कॅपिटल. फर्स्ट लेटर शुड नॉट बी कॅपिटल. पहिलं लेटर काय नकोय, कॅपिटल. एक्झाम्पल सांगता मग बाळांनो, सांगा ना मग. हा, एक्झाम्पल काय घेतलं, ओके. फुल फॉर्म मध्ये लिहितो ना, मीटर. अजून एम्पियर. ओ एम्पियर, वरडू नको, मी तर घाबरण माझा.
हा हा किलोग्रॅम. आता सगळेच येतील. हा पुढं सांगा. सेकंड काय बोला चला. हा सेकंड सायंटिस्ट. व्हेरी गुड. सायंटिस्टच्या नावाने काय सिम्बॉल कशाचा युनिट. ठीक आहे मग सांगा. हा लिहा पुढच्या वरच्या सारखा. व्हॅन वी राईट. हा राईट सिम्बॉल. हा व्हेन वी राईट द सिम्बॉल ऑफ युनिट. युनिटचा काय लिहितोय आपण सिम्बॉल. कोणत्या नावाने सांगा. इन द नेम ऑफ सायंटिस्ट. इन द नेम ऑफ सायंटिस्ट. मग तो कसा पाहिजे सांगा. हा इट शुड बी इन द कॅपिटल. एक्झाम्पल सांगता येईल बाळांनो. हा बोला मग. हो म्हणताय सांगा मग. न्यूटन अजून केल्विन अजून जूल अजून एम्पियर. खरंच कळलंय का. ओ तिसरा पॉइंट सांगा. आतला जरा मना मम आत्मना. हा बोला. हा सिंग्युलर फॉर्म काय सांगितलं ते नंतर फिरव ना. ते मी तुला सरकशीत काम करायला देतो. टेन्शन न घेऊ. आता शांत राहा. 2-4 बोलायला देतो. बसल्या बसल्या असं करत बस. हार थोडा थम खाय. लेक्चर चालू आहे ते लागला. हा तिसरा पॉइंट सांगा. बोला काय. हा सिंग्युलर फॉर्म सांगा ना. काय नुसतं सिंग्युलर फॉर्मच बोलायला. हा हा बोल बोल. हा द द बोल बोल बोल. बरोबर बोलते. हा नेवर बी इन द सिंग्युलर फॉर्म का प्लुरल फॉर्म. हा नेवर इन द सिंग्युलर फॉर्म. उलटा बोला बाळा. करेक्ट आहे. सांगा. युनिट शुड नॉट बी. युनिट शुड नॉट बी. हा इन द प्लुरल. प्लुरल मध्ये नकोय. म्हणजे एक्झाम्पल सांगा बरोबर. काय चालल. मिलीमीटर लिहू का. मिलीमीटर चालन. मिलीमीटर चालन. मिलीमीटर्स. सगळं गेलं काय. झाला कुठं ना झाला. एवढे सगळे कन्व्हेन्शन लिहिले. आय 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 नाही नाही ना. सगळ्यात पहिलं वेगळं आहे बाळा. 4 नंबर ब्लँक आहे. जाऊ दे चला. हे 2 तर गेले ना बाळांनो. कळलंय का. एवढा सगळा आकात केला आणि काय होत झालं. चला हा बोला बोला. जाऊ दे चला बाळांनो. एवढं नाही विचार करायचा. चला तिसऱ्यामध्ये काय चाललं होतं आपलं. जर समजा तुम्ही काय लिहिताय युनिट लिहिताय तर त्याचा कोणतं फॉर्म पाहिजे सिंग्युलर. प्लुरल जमणार नाही. समजा किलोग्रॅम लिहायचंय तर फक्त काय लिहा केजी. कळलं. हा करेक्ट फॉर्म आहे. याच्या पुढे एस लिहू नका. कळलं. आणि लास्ट वाला काय होतं सांगा. हा काय फुल स्टॉप काय द्यायचा नाही द्यायचा. मग सांगा ना. देअर शुड बी नो फुल स्टॉप. देअर शुड बी नो फुल स्टॉप. हा हा at the end of abbreviation. at the end of abbreviation. म्हणजे फॉर एक्झाम्पल किलोमीटर लिहिलं तर नीट अशी काशी करा किलोमीटर. हे बरोबर आहे. याच्या पुढे फुल स्टॉप देत बसू नका. वेडा. सांगा. सेंटीमीटर असल्या सेंटीमीटरच्या पुढे फुल स्टॉप देऊ नका. वेडा. कळलंय का नक्की. आता एक्झाम्पल देतो. ठीक आहे. करेक्ट आहे का रॉंग आहे सांगायचं. ठीक आहे. हा पटपट पटपट सांगा. ऑनलाईन. हा व्हॉट इज मीन बाय ॲब्रिव्हिएशन. ॲब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म. ॲब्रिव्हिएशन म्हणजे काय शॉर्ट फॉर्म. जसं डॉक्टरचा DR, इंजिनियरचा ER, मिस्टरचा MR, तसे किलोमीटरचा KM, सेंटीमीटरचा CM. अलग लक्षात. याला म्हणतो आपण ॲब्रिव्हिएशन. ॲब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म. ओके एक्झाम्पल देतो. ठीक आहे. 4-5 एक्झाम्पल देतो. ठीक आहे. CM घाई नका करू. हा हा CM किलोग्राम. N न्यूटन. जे हे थांब ना पोंगे. घाई नको करू. हा एक 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 होऊ द्या. त्याच्यानंतर मिलीमीटर्स आणि सेंटीमीटर. हा बोला चला. कोणते करेक्ट आहे. सेंटीमीटर डबल झाला का. पहिला बरोबर आहे का. पहिला बरोबर आहे का. हो हो. दुसरा का नाही. कधी कॅपिटल नाही जमणार. फुल सायंटिस्ट कडून दगडच घालीन खुर्ची डोक्यात. इथं सायंटिस्टचा विषय आहे का. हा फुल फॉर्म लिहिला ना. काय लिहिला. फुल फॉर्म लिहिताना पहिलं लेटर कॅपिटल नको. खुर्ची डोक्यात घालीन बाळांना. हा एन म्हणजे काय न्यूटन. चालेल का. न्यूटन कोण आता मित्र. कोण आता मित्र. आणि मित्र नेहमी आदर द्यायचा. नेहमी हे चुकीचं आहे. याच्याऐवजी काय जमलं असतं कॅपिटल. इथं काय लिहावं लागलं असतं स्मॉल मध्ये किलोग्रॅम. पुढं हे बरोबर आहे का. हे बरोबर आहे का.
नाही, विचार करा, का नाही? फुल फॉर्म लिहिताना पहिलं लेटर कॅपिटल जमणार नाही, मग तो मित्र असला तरी त्याला शायनिंग नाही. कळलं? मित्र तू तिकडे घरी म्हणायचं, सरांच्या घरी, इथं नाही राहत तुझे. फुल फॉर्म लिहिताना नेहमी स्मॉल. हा जे करेक्ट आहे का? करेक्ट आहे. आणि MMS का बरं? कारण कोण आला? प्लुरल. प्लुरल फॉर्म जमणार नाही. खरंच कन्सेप्ट कळला. हे 4 काय त्याचे कन्व्हेन्शन्स. ठीक आहे, चलो ऑनलाईन कळले बघा, ऑनलाईन